कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। बाळा, हे सगळं करताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, भुवनेश्वरी जेवढी जमिनीच्या वर आहे ना तेवढीच ती जमिनीच्या खाली आहे। तिला जे मिळवायचं असतं ते मिळालं नाही तर ती जास्त घातक, जास्त दुष्ट होत जाणार। ती कोणाची नाहीये, ती हातातली सत्ता जाऊ देणार नाही सहजासहजी। ती राखण्यासाठी काय वाटेल ते करेल ती। करू द्या बाबा, करू द्या, मी नाही घाबरत त्यांना। मलाही आता कळलंय बाबा, मी शहाणी झाली आहे अनुभवातून। मला कळलंय की सतत सतत इमोशनल होऊन नाही चालणार। डोकं ठिकाणावर ठेवून स्ट्रॅटेजी वापरून त्यांच्यासमोर वागावं लागेल, तरच त्यांच्यासमोर निभावं लागणार आहे। बाबा, माझं घर येते, माझा नवरा, मी का सोडून जाऊ? बाबा, आता तुम्ही फक्त मी त्या घरात येण्याची वाट बघा, मग बघा मी भुवनेश्वरी मॅडमना कसा धडा शिकवते ते। अक्षरा, तिची एक इदर कल्याणी बहीण आहे ना ती दुर्गेश्वरी मॅडम। ती भुवनेश्वरी इतकीच उपद्रवी आहे। मला तर असं वाटतं ना की माझ्या फोनमध्ये तुझा नंबर ब्लॉक तिनंच केला होता। माझ्याकडे पुरावा नाही आहे, पण मला संशय आहे, माझी खात्रीच आहे तशी। ती महान नीच बाई आहे, भूतासारखी सतत घरात फिरत असते, भिंतीला कान लावून असते, कोण काय बोलतं हेच सगळं चालू असतं तिचं। प्रचंड उलाढाली सुरू असतात तिच्या। आपल्याला तिच्यावर सुद्धा लक्ष ठेवावं लागेल। बाबा, काय योग आहे बघा। म्हणजे करेक्ट, सैतान आहेत की नाही, नाम लियावर हाजिर। काय ग दुर्गे, लागला का फोन? नाही की ताई, म्हणजे लागलाय फोन, पण माझा फोन आहे म्हणल्यावर ती मुद्दामून फोन उचलत नसेल बघ। जवळ उचलत नाही तवर लावत राहा। ताई, मी काय म्हणते, आपण एवढी किंमत कशा पाहिजे द्यायची तिला? एवढी कोण मोठी लागून गेली आहे ती? आम्ही मानत नसलो तरी सुनबाई आहेत त्या घरच्या, आणि आता तर आम्हाला त्यांची गरज आहे, त्यामुळे त्यांच्याशी बोलणं झालंच पाहिजे। लाव परत फोन। ताई, अगं पण तिला जर कळलं का आपल्याला तिची गरज आहे, मग तर ती जास्तच थेर करणार की। दुर्गे, जेवढं सांगितलंय तेवढं कर, उगा आमचं डोसकं फिरू नगस, आणि जरा नीट बोल त्यांच्याशी। त्यांचं डोसकं लई शातीर आहे, हवंय नव तुला? त्यामुळं मोजून मापून आम्ही जेवढं सांगितलंय तेवढंच बोलायचं, काय उगाच आपलं चराट लावू नगस, स्वतःचं डोसकं चालवायचं नाही, कळलं काय? ताई, तुला खरं सांगू, मला का नाही तिचं नाव ऐकलं का नाही तरी डोसक्यात तिडीक जाते बघ। तुझी तिडीक तुझ्या डोसक्यातच ठेव आता। हा, फोन लाव आता। मनात किती बी राग असला तरी जिभेवर साखर आणि डोसक्यावर बर्फ ठेवायचा, हे नेहमी ध्यानात ठेवायचं, काय? लाव फोन। आम्हाला हे गोंगडं लय भिजत ठेवायचं नाही आता। वय ताई। आणि स्पीकरवर टाक। हा, मला काय वाटतंय ते महत्वाचं आहे, त्यासनी काय वाटतंय ते महत्वाचं आहे। तू टेन्शन घेऊ नकोस, त्या परत घरी येतील, बघ तू। बोलून घ्या तुम्ही सुनबाईंशी, त्यांना या म्हणावं घरला। आमचं ऐकणार नाहीत त्या। तुम्ही बोलून तर बघा। आम्हाला काय ढीग वाटते हो त्यासनी जाऊन घेऊन यावं म्हणून। जे वाटतंय ते कर ना मग। काय म्हणलास? अरे मी हेच म्हणालो, जे वाटतंय ते कर, जा आणि वहिनीला घरी घेऊन ये। कधीपासून सांगतोय मी तुला? हा, आईसाहेबांसंग बी हेच बोलणं झालं आमचं। अरे मग वाट कसली पाहतोयस? जा आणि वहिनीला घरी घेऊन ये, त्या पण तुझी वाट पाहत असतील, त्यांनाही वाटत असेल तू यावं आणि त्यांना घरी घेऊन जावं। तर आणि ती काडी मोडची नोटीस पाठवली ती? तुझी गाडी अजून त्या नोटीस पाशी अडकली आहे। आणि मग काय करू? किती वेळ त्याचा विचार करणार आहेस तू? ते सोड आणि पुढे जा आता, त्यात अडकून बसण्यात काही अर्थ नाहीये। जा आणि वहिनीला घरी घेऊन ये। अरे भीती वाटते रे ओंक्या। कसली? मी आणायला गेलो आणि नाही म्हणले तर त्यासनी संसार करायचा नाही म्हणतात तर त्यांनी ती नोटीस पाठवली ना व। आत्ता बदरू कसं इकडून तिकडून कानावर नुसतं येत होतं रे बाबा, नोटीस पाठवल्या त्यासनी, आमच्या संग राहायचं नाही असं तसं वाटत होतं। समजा मी थेट प्रत्यक्ष त्यांना भेटायला गेलो, मी म्हणलं चला घरला, आणि त्यांनी तोंडावरच एकदम नकार देऊन टाकलं, हवा हवं ना हवं। त्या क्षणाचा मी विचार बी करू शकत नाही, सगळंच अवसान गळून जाईल माहिती आहे का? माझ्या अंगातलं हाय नाही तेवढी बी आशा सगळी धुळीला मिळेल। हे बघ अधिपती, तू निगेटिव्ह विचार करू नकोस हा।
आणि होप सोडू नकोस. अरे मन घाबरते रे ओंक्या, समजून घे की तू. त्याच्यात आमच्या बाबाने एक डोसक्याचं दही करून ठेवलाय. अरे नको तेव्हा शहाणपणा शिकवायला आले माहिती का आम्हाला. स्वतः काय वागले ते दिसत नाही आयुष्यभर. मला लेक्चर देत मी काय वागलो त्याच्याबद्दल. अरे वडील आहेत ते तुझे, त्यांचा हक्क आहे. ये बाबा आता तू त्यांची बी वकिली करू नको रे. हे काळा कोट देऊ काय तुला, घालून फिर फॅक्टरीत. हे बघ, मी वकिली वगैरे करत नाहीये. जे खरं आहे ना तेच सांगतोय. आणि आम्हा सगळ्यांना वाटतं की तू वहिनीना घरी घेऊन यावंस म्हणून. अरे मला बी वाटतं रे त्यांनी घरला यावं म्हणून ओंक्या. भावा ऐक माझं, तू आधी जा आणि त्यांना घरी घेऊन ये. नाही नाही नको, थांब जरा. आईसाहेब म्हणल्यात तसं करूया. त्या प्रयत्न करतात तर करू दे. त्यांच्याच्यानं काय झालं नाही तर मी आहेच की शेवटी. मी कुठं जातोय. पुन्हा फोन येतो. हे एवढे का फोन करतायत मला? यापूर्वी कधी एवढे कॉल केले नव्हते त्यांनी मला. ती माठ आहे ग. ती स्वतःहून फोन करत नसेल, तिची ताई सांगत असेल. तू घे ना फोन, घे, स्पीकरवर टाक. हॅलो. हॅलो मास्तरीन बाई, कोण बोलताय? आहे का आता? तू काही विसरलीस का काय आमसनी मास्तरीन बाई? हॅलो, कोण बोलताय? अगं ताई, ही काय येडी बिडी झाली का काय? वळ पाळत नसल्यासारखी बोलायली. हॅलो. हॅलो, मला आवाज नाही ऐकू येते. मी ठेवते फोन. अगं मास्तरीन बाई, अगं तू फोन कशाला ठेवतेस? मी हाय की, मी बोलते तुझ्याशी. अगं तू काय माझा आवाज बिवाज ओळखला नाहीस काय? तुमचा आवाज ओळखायला तुम्ही पंतप्रधान आहात का? ए मास्तरीन तू, अगं तू काही ओळखलं नाहीस का काय माझा आवाज? अगं म्या बोलते दुर्गेश्वरी बोलते म्या. अच्छा, म्हणजे अधिपतींच्या घरात राहतात त्या का? अगं अधिपतींच्या घरात राहता का असं काय विचारतेस? मी अधिपतीची मावशी हाय, मावशी. अच्छा अच्छा अच्छा, बर बर बर. अच्छा अच्छा म्हणजे कळलं. म्हणजे तुम्ही अधिपतींच्या घरात राहता त्या दुर्गेश्वरी मॅडम बोलतायत. कळलं, बोला. नंबर बिंबर शेव नाही का काय माझा? बर ते जाऊन दे. कशी आहेस तू? ठीक. आणि तुझ्या घरचे ठीक आहेत. नक्की नव? तुम्ही हे विचारायला केलंय का मला फोन? अगं नाही, म्हणजे असं सहज चौकशी करायला फोन केला. म्हणजे बघ की मला वाटलं का तू मला एखादा फोन करशील काय तर होईल, पण नाही, तू फोन बी नाही केलास मला. अगं म्हणजे तू घरातनं गेलीस काय, तशी बदललीस की ग? बदल हा सृष्टीचा नियम आहे मॅडम. तुम्हाला माहित नाही का? हा मला माहित आहे की बदल ह्यो सृष्टीचा नियम आहे. सृष्टी नाही, सृष्टी 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 असा शब्द आहे. तेच ते नाही नाही, तेच नाही. म्हणून दाखवा बरं. सृष्टी. हा सृष्टी. हा अगं तू आता काय माझी शिकवणी घ्यायलीस का काय फोनवर? मास्तरीन बाई म्हणता ना मला. तुमचा शब्दाचा उच्चार चुकला म्हणून सांगितलं. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.